नमस्कार. विचार शृंखला. वीट म्हणजे काय? भाग दुसरा. खूपदा असं म्हटलं जातं की नावात काय आहे, पण असं म्हणणं योग्य नाही. संतांच्या नावातलं तत्त्वज्ञान समजून घेतलं, नावानुसार असलेलं त्यांचं जीवित कार्य बघितलं की वाटतं किती अर्थपूर्ण आहेत आपल्या संतांची नावं. बघूयात. संत निवृत्तीनाथ. सगळ्या प्रकारच्या प्रापंचिक सुखातून, आशा अपेक्षा सुखदुःखांपासून लांब जाणं म्हणजे निवृत्त होणं, म्हणजे मनाची निवृत्ती. अध्यात्मात प्रवृत्ती म्हणजे सासर आणि निवृत्ती म्हणजे माहेर असं म्हणतात. पंढरपूर हे संतांचं माहेर आहे. या माहेरी विटेवर उभ्या असलेल्या परब्रह्माशी म्हणजे विठुरायाशी एकरूप होऊन स्वतःला विसरून अद्वैताची आलेली प्रचिती म्हणजे मनाची निवृत्त अवस्था, अर्थात निवृत्ती. संत निवृत्तीनाथ यांच्या नावातच निवृत्ती, वैराग्य आहे. पण माऊलींच्या संजीवन समाधीच्या प्रसंगी त्यांना प्रवृत्ती झाली, अर्थात ती प्रवृत्ती होती क्षणभरच. त्यांना दुःख आवरता आलं नाही. नामदेव महाराजांनी समाधीच्या अभंगात याचं मार्मिक वर्णन केलंय. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ बारा वाटे मुरडता ते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर. ज्या साधकाचं मन सगळ्या प्रवृत्तीतून आशा आकांक्षेतून निवृत्त झालंय, त्याच्या मनात ज्ञानरूपी प्रकाश पडतो, तो ज्ञानेश्वर. ज्ञानाचा ईश्वर तो ज्ञानेश्वर. माऊली म्हणजे ज्ञानाची, शांतीची, सोज्वळतेची, तेजाची मूर्ती. ज्ञानेश्वरीच्या रूपाने अवघा जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारी ती विश्वमाऊली. ज्ञानदेवांच्या ज्ञानाला, तेजाला अवघं विश्व वंदन करतं. ज्ञान म्हणजे अर्थातच आत्मज्ञान. माऊलींच्या साहित्यरूपी सरोवरात चिंब झालेल्या भाविकांच्या मनात आत्मज्ञानाची पहाट होते. संत सोपान. सोपान म्हणजे जिना किंवा शिडी. ज्ञानाच्या प्राप्तीनंतर साधक स्वानंदाचा जिना चढायला लागतो. आत्मिक आनंद, आत्मिक शांती, आत्मिक समाधान यांचा अनुभव घेऊन तो मुक्तीच्या दिशेने वाटचाल करायला लागतो. या अवस्थेला म्हणायचं सोपान. संत मुक्ताबाई. सोपान चढून गेल्यानंतर भेटते मुक्ताबाई. जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. संत मुक्ताबाईचा लहान वयात पारमार्थिक अधिकार खूप मोठा असल्यामुळे 1400 वर्ष ज्यांनी आपलं शरीर तेजस्वी ठेवलं, त्या योगीराज चांगदेवांची मुक्ताबाई गुरु झाली. संत नामदेव. मुक्तावस्था प्राप्त झालेल्या सिद्ध पुरुषाला नामस्मरणाचं महात्म्य समजल्यामुळे नाम त्याच्या श्वासात सामावून जातं. नाम देणारा, नाम घेणारा आणि ज्याचं नाम घ्यायचं तो, ही त्रिपुटी संपून जाते. नाम घेता घेता तोच नाम होऊन जातो. नामाचा देव तो नामदेव. या अवस्थेला म्हणायचं नामदेव. संत एकनाथ. अनाथांचा नाथ तो एकनाथ. अहम ब्रह्मास्मी असा साक्षात्कार सिद्ध पुरुषाला झाला की त्याला अवघं विश्व आपल्यात सामावल्याची साक्ष पडते. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले याचा शाश्वत आनंद अलौकिक असतो. विश्वाचा नाथ मी. या अवस्थेला म्हणायचं एकनाथ. संत तुकाराम. विश्वी विश्वंभरी भरून राहिलेला विधाता परमेश्वर आपल्याला भेटतो. असा सिद्ध पुरुष म्हणजे तुकाराम. अरे तू का राम, मी रामच आहे, ही अनुभूती येते.
या अवस्थेला म्हणायचं तुकाराम. समर्थ रामदास. भगवंताचा दास होण्यात जीवनाचं सार्थक आहे. मी रामाचा दास याची साक्ष ज्याला पटते तो रामदास. रामदास ही अवस्था अत्यंत श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे प्रापंचिक सुखाचं वीट येऊन अंतरंगातलं वैराग्य सहजपणे जागं होतं. ज्ञानाच्या वाटा समृद्ध होतात. तपश्चर्येच्या तपाने वीट चांगली भाजली जाते. तेव्हा या विरक्तीच्या आध्यात्मिक विटेवर परब्रह्म उभं राहतं.